नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या 31 मे वार रविवार या दिवशी अधिक मासातील पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली असल्यामुळे 31 तारखेला रविवारी उपवास करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला या पौर्णिमेच्या सेवा देखील करायच्या आहे. अधिक मासातील पौर्णिमा असल्यामुळे या पौर्णिमेला अधिक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या पौर्णिमेच्या दिवशी असे काही दुर्मिळ योग तयार होत आहे की या योगाचे फायदे आपल्याला या दिवशी आवर्जून करून घ्यायचे आहे. पौर्णिमेच्या दिवशी खास करून माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला, दानाला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. आता बाकीच्या सेवा कशा करायच्या, काय करायच्या, कोणत्या करायच्या, कशासाठी करायच्या याविषयीचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत. ते व्हिडिओ तुम्ही त्या माहितीसाठी पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण अंघोळीच्या पाण्यात आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याच विषयीची माहिती आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे या दिवशी थोडं लवकर उठायचं आहे. शक्य झाल्यास आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर अंघोळ करायची आहे. आता अंघोळीच्या पाण्यात आपल्याला सर्वात अगोदर महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल. आपल्याकडे जर का गंगाजल असेल तर आपण थोडंसं गंगाजल ह्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. ज्यांना पवित्र नदीवर स्नान करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून करावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच या पद्धतीने अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका. गंगाजल नसेल तर आपल्याला थोडंसं गोमतीर पाणी टाकायचं आहे. गंगाजल, गोमतीर आपल्या सर्वांच्याच घरात असतं. थोडंसं ते टाकल्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील हळद ही अतिशय प्रिय आहे आणि यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत आणि बळकट होत असतो आणि आपल्या कामातील अडचणी यामुळे दूर होत असतात. त्यानंतर आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. बघा, यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी थोडंसं गुलाब पाणी, तुमच्याकडे जर का गुलाब पाणी असेल तर थोडंसं आवर्जून गुलाब पाणी अंघोळीच्या पाण्यात टाका. गुलाबाचं अत्तर असेल तर थोडंसं अत्तर टाका आणि नसेलच तर आपल्याकडे गुलाबाचं फूल असेल तर त्याच्या पाकळ्या आपल्याला कुचकरून ह्या पाण्यात टाकायच्या आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः साधा सोपा हा मंत्र म्हटला तुम्ही तरी चालणार आहे किंवा तुम्हाला गंगेचा मंत्र येत असेल तर तुम्ही तो गुगलला सर्च करा आणि तो मंत्र तुम्ही म्हटला तरी चालेल. अतिशय पवित्र असा हा दिवस आहे. या पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे कारण अधिक मास हा 3 वर्षातनं एकदा येतो आणि त्या 3 वर्षातून एकदा येणारी ही पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा तिथी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. तर या पद्धतीने आपण आपल्या घरातील सर्वांनीच अंघोळ करायची आहे. यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर उंबरट्यावर हळदीचं लेपन न विसरता करा. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. ज्या काही वाईट बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असेल ती घराच्या बाहेरच थांबते. कारण आपल्या घराचा मुख्य उंबरटा हा इतका महत्त्वाचा असतो की या उंबरट्यातून जशा चांगली ऊर्जा, चांगल्या गोष्टी घरात प्रवेश करतात त्याचप्रमाणे वाईट ऊर्जा देखील प्रवेश करत असते आणि ह्या गोष्टींनी आत येऊ नये यासाठीच उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होते. भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करतात. म्हणूनच हळदीचं लेपन करा. शक्य झाल्यास दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावा. सकाळी आपल्याला मुख्य दरवाजावर एक शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे आणि आपल्याला उंबरट्याची हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे. बाकीच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलवर बरेच व्हिडिओ आलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.